हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही रामनवमी होती, तर आज आम्ही मोक्षूचे पप्पा, मी आणि मोक्षू मला माझ्या मम्मी पप्पांकडे जायचं होतं एका दिवसासाठी, कारण माझ्या पप्पांची तब्येत खूप खराब होती. तर त्यांना भेटायला जायचं होतं आम्हाला. मोक्षूची आठवण येत होती त्यांना, तर मग आज मला मोक्षूचे पप्पा ताराबादपर्यंत सोडून देणार होते. तिथून पुढे मी बसवर जाणार होते. तर इथे बघू शकता ताराबाद आलेलं होतं. मला त्यांनी बस स्टँडवर बसमध्ये बसवून देतात आणि मग ते परत जात आहेत तिथे. तर इथे आम्ही बस पण आलेली होती, बघू शकता. बसमध्ये बसून घेतलं छान. मोक्षू बघा किती आगाऊपणा करत होता. तिला ती खाली उतरायचं होतं. त्याला छान डोक्यावर दुपटं वगैरे टाकून दिलं. ऊन खूप कडक होतं बाहेर, बघू शकता तुम्ही. वातावरण किती सुंदर आहे, छान. शेत वगैरे किती सुंदर दिसतंय. हे इथे लॉन्स वगैरे दाखवता येईल. ताराबादवरून सटाणा हा 1 तासाचा रस्ता असतो. तर मोक्षूच्या पप्पांना माल खरेदी करायला जायचं होतं तर ते तिकडे त्यांचं काम करायला गेले. मला बसवर बसून दिलं छान. मी तिथून आली होती. 1 तासात मी सटाण्याला येऊन गेले. त्यानंतर माझा भाऊ घ्यायला आलेला होता मला. ते काही मी शूट नाही केलं. त्यानंतर माझी पप्पांची आई पण आलेली होती, म्हणजे माझी आजी. आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. ते काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही मी. जेवण वगैरे झाल्यानंतर छान सगळं आवरून घ्यायचं होतं. माझी मम्मी, आम्ही छान गप्पा मारत बसलेलो होतो. मोक्षू त्याच्या मामासोबत खेळत होता. त्याने छान खेळणे वगैरे काढून दिले. त्यानंतर मग मम्मी त्याला थोड्या वेळाने बाहेर घेऊन गेली खेळायला. तिथे बाजूच्या मावशींचे कुरडई पापड चालू होते. इथे बघू शकता किती छान वातावरण आहे. बघा मोक्षू त्याच्या आजीसोबत छान खेळत होता तिथे. त्यानंतर मग चहाचा टाईम झालेला होता. आम्ही चहा वगैरे काही केला नाही. थंडगार ताक आणलं पप्पांनी माझ्या. ते ताक वगैरे आम्ही घेतलं. मम्मीने छान ताक बनवून दिलं, मसाला ताक बनवला आम्ही. त्यानंतर सायंकाळी छान स्वयंपाकाच्या वेळेला मोक्षू त्याच्या मामासोबत छान खेळत होता. तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला लगेच मग आवरून घेतलं. बाकीचं नाही. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारचा व्हिडिओ हा. सकाळी घरी जाण्याची तयारी चालू होती. आमच्या आजी पण आज जाणार होत्या. हे बघा, माझ्या आजींना पण माझा भाऊ सोडून देतो आहे. रिक्षा आलेली होती छान. तिथे ऑरेंज कलरमध्ये जो ड्रेस घातलेला आहे माझ्या आजीला पप्पा बस स्टँडला सोडून देतात तिथे. त्याच्यानंतर मग मी पण घरात आली. माझी पण तयारी चालू झाली ती घरी जाण्यासाठी. तर इथे बघू शकता मोक्षूला आधी झोक्यात टाकून दिलं होतं खेळायला. मम्मीने छान झोका बांधून दिला होता त्याला. चला मग आता आम्ही पण चाललो घरी.